बाबाजी काळे साहेब. माननीय अध्यक्ष महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचे आपण सर्वजण नागरिक आहोत आणि या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये खऱ्या अर्थानं आपण आपल्या एक मिनिट ते राहिले वेळच थोडा मिळतोय आणि बोलले ना. सगळेजण जर बोलत बसले तर काय होतं. बोला बोला बोला. या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपण प्रत्येकाच्या मतदारसंघाचे प्रश्न सुटावेत आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, सर्व मंत्री महोदय असतील, यांना आपल्या माध्यमातून आमची गाऱ्हाणी सांगणे, आमच्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवणे यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी येत असतो. परंतु गटातटावर या ठिकाणी बोलत असताना आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्यांना, नवीन सदस्यांना खऱ्या अर्थानं आमचे प्रश्न या ठिकाणी मांडायला थोडा वेळ कमी मिळतो. आज या ठिकाणी अंतिम आठवड्याच्या निमित्तानं बोलत असताना खऱ्या अर्थानं महसूल विभाग असेल, गृह विभाग असेल, विद्युत विभाग असेल, कृषी विभाग असेल, पाटबंधारे विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, याचे अनेक चुकीचे अनुभव येताना या ठिकाणी दिसत आहेत. अनेक जाती धर्माची लोक आपल्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये राहत असतात आणि अशाच पद्धतीनं आमच्या खेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाज आहे. जिल्हा व तालुका प्रशासनाने खेड तालुक्यातील आदिवासी गावांतील सामूहिक वन हक्क मिळण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाप्रमाणेच स्वतःहून सुओ मोटो तत्वावर पुढाकार घ्यावा आणि अभयारण्याच्या परिघावर वसलेल्या गावांना देखील सामूहिक वन हक्क मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा व निधी उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर MIDCच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी नक्कीच सुरू आहेत. युवकांना नोकऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये मिळाव्यात, स्थानिकांना व्यवसाय मिळावा म्हणून काही वेळेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अरेरावी किंवा क्रिमिनल यंत्रणा त्या ठिकाणी उतरत असते. पण अशा वेळेस पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी मध्यस्थी करून नियोजन करण्याऐवजी पोलीस यंत्रणेचं थोडा वेळच द्या, मला 2च मिनिटं द्या. 3 मिनिटं झाली. पोलीस यंत्रणेचं त्या ठिकाणी लक्ष जाणं गरजेचं आहे. खेड तालुक्यामध्ये MIDCचे 5 टप्पे आणि SEZ अशा पद्धतीनं उद्योग नगरी आहे. परंतु आजही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 15% परताव्याचा न्याय काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मिळाला नाही. शेतकऱ्यांवर होणारा हा परताव्याचा अन्याय निश्चितपणे शासनानं या ठिकाणी दूर करावा. खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये गायरान जमिनी फक्त कोणाच तरी वेळ मला द्यावा लागला तर तुम्ही नाही बोलणार. मोठ्या प्रमाणामध्ये गायरान जमिनी आहेत. आजपर्यंत प्रत्येक गावाने आपल्या हद्दीतलं गायरान म्हणून जपून ठेवलं, परंतु शासनानं या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये धडाकाच लावलाय. गायरान जमिनी माडासाठी त्या ठिकाणी अक्वायर करण्याचं चालू केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या अवादा ग्रुपच्या माध्यमातून सोलर प्रोजेक्टसाठी सुद्धा गायरान घ्यायचं सुरू केलेलं आहे. त्या माध्यमातून माझी शासनाला विनंती आहे की गायरान जमिनीवर पूर्वीपासून अनेक लोकांची घरं आहेत. नव्यानं सुद्धा घरकुलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेकांना घरासाठी जागा हव्या आहेत. गावची शाळा असेल, अंगणवाडी असेल, सांस्कृतिक भवन असेल, बैलगाडा घाट असेल, कुस्ती आखाडा असेल, वेगवेगळ्या माध्यमातून गावाला त्या गायरानांची गरज आहे. त्यामुळं गावांचे प्रस्ताव घेऊन पूर्वी जी घरं आहेत ती कायमस्वरूपी करून खऱ्या अर्थानं गायरान गावासाठी या ठिकाणी द्यावं. खऱ्या अर्थानं महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी राहून गेलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. परवा जयंत पाटील साहेबांनी त्यावर स्टिंग ऑपरेशन सभागृहामध्ये केलं. ते म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये भामा आसखेड आणि चासकामांचं पुनर्वसन. शेतकऱ्यांना पुनर्वसन न होता टेमघर गुंजवणीच्या लोकांना अनाधिकृतपणे त्या ठिकाणी पुनर्वसन केलं जातं आणि याच तत्वावर खऱ्या अर्थानं आपल्या शासनानं 26/10/2024 एक आदेश दिला होता की विभागीय आयुक्त आणि कलेक्टरच्या माध्यमातून
ज्यांनी चुकीचं काम केलंय त्यांना कठोर त्या ठिकाणी शिक्षा व्हावी आणि सदर आदेश रद्द व्हावेत, परंतु अद्यापपर्यंत तसं खोतकर काही साहेब. घडलेलं नाही. आणि त्या माध्यमातून एकच मिनिटं मी फक्त घेतो. काळे साहेब संपवा. खऱ्या अर्थानं या ठिकाणी काळे साहेब संपवा. भामा आसखेड धरण हे शेतीसाठी प्रयोजनार्थ होतं, परंतु अचानकपणे शेतकऱ्यांना विश्वासात न घेता लक्षवेधी ज्या झाली तेव्हा. शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांनाही विश्वासात घेतलं नाही आणि तो कॅनॉल रद्द केला. कॅनॉल रद्द केल्याच्या नंतर कॅनॉलची जी जागा आहे ती 7-12 उतार्यावरून कमी करण्याचं शासनाने आदेश दिले, परंतु ते कमी न करता अलीकडच्या कालावधीमध्ये 3ऱ्या महिन्यामध्ये या ठिकाणी भामा आसखेड प्रकल्पानं तहसीलदारांना एक पत्र लिहिलं. एका साध्या पत्रावर पुन्हा त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या 7-12वर भामा आसखेडचं नाव लागण्याचं काम चालू आहे. संपवा. तर मला झालं. शासनाला विनंती आहे की ती नावं भामा आसखेडची लागू नयेत, शेतकऱ्यांना न्याय द्यावा. ठीक. कोचकर या साहेब. ठिकाणी थांबतो.